कारवरील नियंत्रण सुटले, स्विफ्ट कारचा अपघातात मोडणीमधील 3 तरुण जखमी. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आरण गावाच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या हॉटेल निसर्गजवळ मोडणीमेतून टेंभुर्णी येथे एक स्विफ्ट कार क्रमांक MH12 RF 3516 भरधाव वेगाने जात असताना सदर कारवरील कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत जाऊन झालेल्या अपघातात कारमधील 2 तरुण डोक्याला पाठीला जबर मार लागल्यानं गंभीर जखमी झाले असून या अपघातात कार चालक हा किरकोळ जखमी झाला आहे. सदर अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणांना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांनी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाला असून सदर कार भरधाव वेगानं रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत जाऊन 2 वेळा पलटी झाली आहे. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या अपघातामध्ये जखमी झालेले सुमित सुनील बिनगे वय 19 वर्ष, प्रथमेश दत्तात्रेय बिनगे वय 20 वर्ष, समर्थ सतीश साळुंके वय 22 वर्ष हे सर्वजण माढा तालुक्यातील मोडणीम येथील रहिवासी असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे यांना वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.